नमस्कार. चला मैत्रिणींनो, आज आपण वांग्याची भाजी कशी बनवतात ते पाहूया. एकदम सोप्या पद्धतीने बनवता येते. तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथं मीडियम आकाराचे वांगे घेतलेले आहेत. तर वांगे हे स्वच्छ धुवून घ्यायचे. वांगे स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना आपण छान असं चिरून घ्यायचं आहे. तर बघा, मी असे वांगे चिरून घेत आहे. तर वांग म्हणजे कसंच राहतं, आळ्या वगैरे राहतात, तर ते आपण स्वच्छ आहे का ते पाहून घ्यायचं नीट एकदम. तर बघा, मी अशा प्रकारे सगळी वांगे चिरून घेतलेले आहेत. तर वांगे आपण साईडला ठेवून वांग्यामध्ये भरण्यासाठी एक मिश्रण तयार करू. यासाठी मी कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं आणि त्यात हळद टाकली आहे थोडीशी. मी घरगुती काळं तिखट टाकले जे मी बनवलेले. यानंतर गरम मसाला व धना पावडर टाकून द्यायची आहे थोडीशी. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि यात थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मिश्रण हे छान असं मिक्स झालंय. तर हे मिश्रण आपण जे वांगे चिरलेत का त्यात भरून घ्यायचंय सर्व वांग्यामध्ये. तर मी इथे वांग्यामध्ये मिश्रण भरून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये हे मिश्रण भरून घ्या. यानंतर एक कढई घ्यायची. कढईमध्ये तेल टाकायचं थोडंसं. एक पळी तेल टाकलं तरी चालतं. यात मी मोहरी टाकले, जिरे टाकले. जिरे मोहरी तडतडली की यात जे आपण वांगे भरलेले आहेत ना, तर ते टाकून द्यायचे. तर फोडणीमध्ये मस्त वांगे सर्व मी टाकून दिलेले आहेत. तर वांगे छान असे हलवून घ्यायचे आहेत. बघा, हां. तर आता आपला हा मसाला सगळीकडे लागलेला आहे वांग्यांना. तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. चवीपुरतं मीठ आधीच टाकल्यामुळे मीठ टाकायची गरज नाही पडत वरून. तर थोडंसं पाणी टाकायचं. यानंतर अजून पाणी टाकल्यानंतर हलवून घ्यायचं, कारण करपणार नाही भाजी. यानंतर झाकून ठेवू. 10 मिनिटात ही भाजी शिजून होते. मिडियम आकाराचे वांगे असल्यामुळे भाजी लवकर शिजते. बघा, भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे खमंग. एकदम छान असा कलर पण आलेला आहे. तर वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. थँक यू सो मच. सबस्क्राईब करा. थँक यू.